आज आपल्या दाताळा गावात काय काय भेटते हे माहित करून घेऊया। चला तर मग। तर नमस्कार मंडळी, मी सज्जा। दुपारच्या टायमामध्ये मी चहा प्यासाठी गेलो होतो आपल्या दाताळा चौकामध्ये। दिलीप काका तिथं गरमागरम चाय बनवत होता आणि हे आपला दाताळा चौक आहे। शेरूचं दुकान आहे जिजाऊ पॅन पॅलेस म्हणून। साईडलेच गुपचूपवाला पण आहे, ते पण भेटून जाते। आणि समोर पांडव चायनीज म्हणून आशिष भाऊचं दुकान आहे। याच्यात तुम्हाला सगळं भेटून जाते चायनीजचे आयटम। पुन्हा थोडं समोर रस्त्यावर मच्छी पण भेटून जाते, जे दर रविवारी चालू राहते। ताजी मच्छी भेटते आपल्याला। जे विशेष रविवारी मोठी मोठी बाजार भरते तिथे झिंगे, लहान मच्छी, छोटी मच्छी सगळं उपलब्ध भेटून जाते। मग पुन्हा जुन्या दाताळ्यामध्ये आलं की बबलू चिकन सेंटर, चांगल्या दर्जाचं चिकन भेटून जाते। आपल्या प्राथमिक शाळेच्या गेट समोर मारुती आरो कॅनचं दुकान आहे गोलूभाऊचं, जे शुद्ध उत्तम दर्जाचं पाणी उपलब्ध करून देते। विशेष म्हणजे पावसाळ्यात खराब पाणी राहते तर ते चांगलं भेटून जाते आपल्याला। थोडं पुढं गेलं का मग कवडूभाऊचं सलूनचं दुकान येते, जिथे प्रोफेशनल कटिंग करून भेटते आपल्याला। त्याच्या बाजूले मग अथर्व टेलर्स आहे, जे अनेक वर्षाचा अनुभव आहे काकांना, जे फिटिंगचे कपडे शिवून देतात। साईडलेच पुन्हा घनश्याम भाऊचं रिपेअरिंगचं दुकान आहे। आज रविवार असल्यामुळे काही दुकान बंद आहे। आणि आपल्या गावातच आहे रिनायन्सेस कॉलेज, जे आता सध्या पॉलिटेक्निक MBA BBA सध्या ॲडमिशन चालू आहे तिथे। पुढे चौकात आलो पुन्हा मच्छी विक्रेता दिसते आपल्याला। नंतर आपल्या दाताळ्याचं एकदम फेमस दुकान अशोक चामाटे सेंटर म्हणून, तिथं आपल्याला मटण वगैरे भेटून जाते। अशोक चामाटे म्हणून आहे। नंतर मग नवीन दाताळ्याकडे जाताना बाबा ताज चिकन सेंटर, जे शरीफ भाऊचे चिकन मटण आपल्याला तिथं पण भेटून जाते। आणि त्याच्या साईडले मिरची, मसाला, निंबू भेटून जाते। तर मंडळी अशी आहे आपल्या दाताळ्या गावातील छोटीशी सफर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच गाव भेटीच्या व्हिडिओसाठी फॉलो करून ठेवा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। ठीक आहे मंडळी, धन्यवाद।